या जिल्ह्यामध्ये अनेक राजकीय संघर्ष झाले, अनेक पक्ष पूर्वी होते, आज जसे तसे पूर्वी होते. अनेक दिग्गज मंडळी या जिल्ह्यामध्ये त्यांनी नेतृत्व केलं, या जिल्ह्याला विकासात्मक दिशा देण्याचं काम केलं. त्या सातारा जिल्ह्यामध्ये दुर्दैवानं जे याच्यापूर्वी कधीही घडलं नाही, कधीही नाही, म्हणजे तुम्हालाही पत्रकारांना कल्पना आहे की अशी घटना याच्यापूर्वी या जिल्ह्यामध्ये कदापिही घडली नाही. ती घटना आज सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीनं जे राजकारण आज या ठिकाणी केलं त्यामुळे या जिल्ह्याची मान शर्मेनं खाली गेली असं म्हणलं तर वावगं नाही. खरं तर आमची मेजॉरिटी होती. लोकशाहीमध्ये मेजॉरिटीला महत्व असतं आणि दुर्दैवानं आज मेजॉरिटीचा विचार न होता पोलीस बळाचा, प्रशासनाचा प्रचंड वापर करून, म्हणजे मगाशी म्हणल्याप्रमाणे आम्ही राज्याचे दोघं मंत्री आहोत, खासदार आहेत, आमदार आहेत, आम्ही एवढी मंडळी जबाबदार तिथं असताना सुद्धा प्रशासनानं आमच्या सारख्यांवर दांडगावा करावा याच्यासारखं दुर्दैव असू शकत नाही. पण मला जे वाटतं या जिल्ह्यातल्या सर्वसामान्य माणसाला ही घटना बिलकुल आवडणार नाही. या जिल्ह्यातला प्रत्येक माणूस आजच्या या निवडीचा निषेध करेल अशा पद्धतीचं कार्य आज या मंडळींनी त्या ठिकाणी केलं. म्हणजे मेजॉरिटी आमची असताना खोटे नाटे गुन्हे दाखल केले. बर मला सांगा, ज्या व्यक्ती अब्स्कॉन्डिंग आहे म्हणले ती व्यक्ती पोलीस स्टेशनला जाऊन सांगते, समक्ष इन कॅमेरा स्वतःच्या लेखी हातानं निवेदन लिहिते, देते. ही घटना पहाटे 5:30 आणि पुन्हा 6:15 त्याच पद्धतीचा दुसरा गुन्हा हा दाखल केला जातो आणि तो अपहरण करून खून करणे अशा पद्धतीचा गुन्हा हा दाखल केला गेला. आणि जे आमचे सदस्य होते त्या सदस्यांना मतदानापासून जाणीवपूर्वक प्रशासनाला आणि पोलिसी बळाचा वापर करून आमच्या लोकांना मतदान करू दिलं नाही. हा लोकशाहीचा घाण उठण्याचा प्रकार. काल अक्षरशः तुम्हाला खोटं वाटेल, काल आमच्या सदस्यांना म्हणजे महिला सदस्यांना उचलण्याकरता 10 गाड्या पोलिसांच्या आल्या होत्या. महाबळेश्वरला आम्ही सदस्य ठेवले होते 10 गाड्या, त्यात काही महिला कॉन्स्टेबल, पोलीस म्हणजे जेंट्स, अशा 10 गाड्या पोलिसांच्या आल्या आणि अक्षरशः आमच्या प्रत्येक सदस्याच्या रूम की ते जे त्यांना सदस्य हवे होते ते सदस्य हुडकण्याकरता प्रत्येक आमच्या भगिनीच्या रूम सुद्धा पोलिसांनी चेक केल्या. म्हणजे इतका घृणास्पद प्रकार हा या मंडळींनी करण्याचं पाप या निमित्ताने केलेलं आहे. अरे हा तुम्ही प्रशासनाला पोलिसांना हाताला धरून आमचा पराभव तुम्ही करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु हा लोकशाहीनं जो कौल आम्हाला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला दिला होता तो कौल तुम्ही पायदळी तोडवला आणि तुम्ही हुकुमशाही पद्धतीनं दांडग्याव्यानं प्रशासनाला हाताशी धरून तुम्ही चुकीच्या पद्धतीनं आज कारभार केलेला आहे. त्याचं प्रायश्चित्त भविष्यामध्ये तुम्हाला 100% मिळाल्याशिवाय